नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश आपलं स्वागत करतो. तर चला वेळ न दवडता आपल्या विषयाला हात घालूया. जर 549 इथं स्पेलिंग मिस्टेक सॉरी म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं 549 असं गृहीत धरा. 549 रुपयांची आशा, भाविका आणि कनिका मध्ये अशा प्रकारची विभागणी करायची आहे की आशाला, आता पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे कोण कोण आहे. समजा आशाला आहे, भाविका आहे आणि कनिका आहे. आशाला भाविकापेक्षा 25% अधिक रक्कम मिळेल. त्या आशाला भाविकापेक्षा 25% जास्त रक्कम मिळेल आणि भाविकाला कनिकापेक्षा 25% अधिक रक्कम, म्हणजे भाविकाला या कनिकापेक्षा 25% अधिक रक्कम मिळेल. तर प्रत्येकाला किती रक्कम मिळेल हे काढायचं. मग काय करतो मी, कनिकाला जी रक्कम मिळाली ना त्याला पहिल्यांदा मी एक्स मानतो. मग या भाविकाला या कनिकापेक्षा किती 25% जास्त, म्हणजे मी असं लिहू का, 125% जी रक्कम कनिकाला मिळाली त्याच्यापेक्षा कनिकाला मिळेल ती. म्हणजेच जर कनिकाला 100% मिळाली तर भाविकाला नक्कीच 125% मिळाले असेल. आता परत आशाला भाविकापेक्षा 25% रक्कम जास्त मिळाली या आशाला. मग परत एकदा मी काय करणार, हे जे मी काढलं आहे 125 भागिले 100 एक्स, याची परत मला 125% घ्यावे लागेल. म्हणजे मी असं लिहू का, 125 भागिले 100 आणि कशाच्या, तर भाविकाला जेवढी रक्कम आहे त्याच्या 25% जास्त, म्हणजे 125%. हे झालं आपलं. आशाला एवढे पैसे मिळाले, भाविकाला एवढे पैसे मिळाले, कनिकाला आपण समजलं एक्स. पण आपल्याला माहिती आहे की आशा, भाविका आणि कनिका या तिघींना सुद्धा टोटल मिळून जी रक्कम आहे ती आहे 549 रुपये. मग मी या तिघांची, म्हणजे ही 1, हे 2 आणि हे 3, या तिघांची पण काय करणार मी, बेरीज. चला बेरीज करूया. पण त्याच्या अगोदर मी इथंच यांना भाग देतो, म्हणजे आपल्याला बेरीज करताना सोपं जाईल. चला, 25 5 1600, 25 चौक 100, 25 5 100, इथं परत एकदा 25 5 आणि हे 25 चौक 100. उरलं काय बघा, 5/4 गुणिले 5/4 एक्स, ही झाली आशाला मिळालेली रक्कम, अधिक 5/4 ही भाविकाला मिळालेली रक्कम आणि कनिकाला आपण एक्स मानलेला आहे. त्यांची बेरीज टोटल आहे 549. तर चला, 5 5 25 गुणाकार करूया. 25 चौक 16 एक्स अधिक 5/4 एक्स अधिक एक्स बरोबर 549. आता तुम्ही छेद समान करू शकता किंवा एक्स कॉमन काढून परत एक स्टेप वाढू शकता. तर मला 16 छेद करायचं, मग मी याला 4 ने गुणतो, याला सुद्धा मला वरती 4 ने गुणावं लागेल. या एक्स ला मला 16 ने गुणावं लागेल आणि 16 ने भागावं लागेल. का, तर मी असं केलं तर मला छेद समान करायचा होता. मग इथं लिहितो मी, काय मिळालं, 25 भागिले 16 एक्स अधिक 4 पंचे 20 भागिले 16 एक्स अधिक 16 एक्स भागिले 16 बरोबर 549. आता छेद समान झाला म्हणजे मी काय करणार, या सगळ्यांची बेरीज करणार. 25 20 आणि 16 किती होते मित्रांनो, 25 आणि 16 20 झाले 45, 45 आणि 6 51 आणि 61, आणि हे जे 16 आहे छेद, म्हणजे 61 भागिले 16 एक्स बरोबर 549. बरोबर आहे का, 25 25 आणि 16. मग 61 भागिले 16 एक्स आलं, हे वरती लिहितो जागेअभावी. मग एक्स काढताना मला काय करावं लागेल, हे 16 इकडे एक जाताना गुणाकार होईल आणि एक्स भाग इकडे जाताना, म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागाकार होईल. मग 549 गुणिले 16 भागिले 61. आता 61 आणि 549 बघा भाग जातोय का, 61 आता ट्राय करतो मी, 61 आणि 9, 9 1 9, 9 7 54, बघा 9 ने भाग जातो. डायरेक्ट मी 9 ने घालवतो, 61 61 61 9 549 गुणिले 16, मग एक्स ची किंमत आली 144. मग आता मला एक्स ची किंमत मिळाली, मग मी वाय ची एक्स ची किंमत मिळाली, म्हणजे मला कनिकाला किती रक्कम मिळेल, म्हणजे प्रत्येकाला किती रक्कम मिळेल. कनिकाला मिळालेली रक्कम मला कळाली 144 आहे. मग परत मला भाविकाला मिळालेली रक्कम आणि आशाला मिळालेली रक्कम ही काढायची गरज आहे का, नाही. तर कसं मी सांगतो बघा,
प्रत्येक ऑप्शन तुम्ही बघा, हा ए बी सी आणि डी, या प्रत्येक ऑप्शन पैकी फक्त डी ऑप्शन मध्ये तुम्हाला 144 हे ऑप्शन दिसते बघा, 44 रक्कम दिसते, बाकी कुठेच तुम्हाला ही रक्कम दिसणार नाही. म्हणजे तुम्हाला परत भाविकाला मिळालेली रक्कम आणि आशाला मिळालेली रक्कम काढायची अजिबात गरज नाही. म्हणजे आपलं उत्तर आले ऑप्शन क्रमांक डी, की आशाला मिळाले 180 रुपये, म्हणजे कसं आहे 192 रुपये मिळाले असेल सगळ्यात मोठी, नंतर भाविकाला मिळाले असेल 180 रुपये, आणि सी म्हणजे कनिका म्हणूया त्याला मिळाले 144. आता मिळालेत की नाही हे तुम्ही चेक करा मित्रांनो, आणि मला कमेंट मध्ये सांगा की हे आन्सर बरोबर आहे का चुकीचं. समजलं. अगोदर आपल्याला सर्वप्रथम जे अक्षरामध्ये आहे, म्हणजे आपण काय म्हणू, वाक्याचं रूपांतर गणितीय मध्ये करायचं. जे वाक्य दिलेत एकदम सुटसुटीतपणा ठेवा आपला प्रश्न सोडवताना. गणित जेवढं सुटसुटीत ठेवाल तेवढं बरोबर येण्याची पॉसिबिलिटी, शक्यता ही वाढते, 100% अॅक्युरेसी. आणि तुम्हाला सांगितल्यानुसार आपण सध्या फक्त अॅक्युरेसीवर भर देत आहे. आपल्याला उत्तर कसं आणायचे त्याच्या स्टेप्स या पहिल्यांदा कळल्या पाहिजे. समजतंय? जायचं पुढं. चला नेक्स्ट प्रश्न घेऊया. आता नेक्स्ट प्रश्न हा आपला बोनस प्रश्न आहे, एकदम सोपा आहे. की बाबा त्रिकोण आहे, त्याचे 2 तुकडे केले, चौकोन आहे, मग पुढची आकृती कोणती असेल. नक्कीच इथं त्रिकोणाचे 2 भाग केले, तसेच इथं आपल्याला चौकोन किंवा चौरस म्हणूया, चौरसचे 2 भाग करतील. इथे बघा त्रिकोणाचे 2 भाग करताना एक छोटा आणि एक मोठा केलाय. तसंच आपल्याला या चौरसाचा आपल्याला रूपांतर करताना आपल्याला ह्याचे 2 तुकडे करावे लागतील, एक छोटा आणि एक मोठा. मग या ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन क्रमांक एच फक्त दिसतोय की त्याचे 2 तुकडे केल्यावर आपल्याला हे असं होतं. 3 तुकडे करायचेच नाही, त्रिकोण येईल का नाही, आणि तुकडे तर करायचे म्हणजे हा सुद्धा ऑप्शन येत नाही, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक ए हा बरोबर आहे. हा बोनस प्रश्न होता, म्हणजे चला उत्तर येतेच तुम्हाला गिफ्ट म्हणून. चला नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न परत वैवारी आली, तुम्हाला मी सांगतोच नंतर, एक व्हिडिओ आपण सेपरेट तयार करणार आहोत की अनालिसिस काय असेल या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं. चला प्रश्न पाहूया, वाचायचे व्यवस्थितपणे, आणि आपण व्हिडिओमध्ये सांगितलं जे आकडे असतात ते पर्टिक्युलर आपल्याला व्यवस्थित वाचायचे. बघा, आईचं वय 50 वर्ष आणि मुलाचं वय 22 वर्ष आहे, तर किती वर्षांनी आईचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल. तुम्ही हे ऑप्शन मधून सुद्धा ह्याचं उत्तर आणू शकता, पण आपण काय करूया, समीकरणच तयार करू. बघू काय होतं. समजा आई आहे, हिचं मी एम लिहितो म्हणजे मदर, आणि मुलगा हिचं लिहितो एस. आता सध्याचं वय आहे, हे जे आहे मी एम आणि एस मानलंय ते आहे सध्याचं वय. आता किती वर्षानंतर हे विचारलं, किती वर्षांनी. मग समजा किती वर्षांनी म्हणजे आफ्टर एक्स वर्ष, मग हे वय किती असतील सांगा. एम अधिक एक्स होईल आणि एस अधिक एक्स होईल. या वर्षानंतर म्हणजे एका आपण एक्स मानले, किती वर्ष ते तर उत्तर काढायचं आपल्याला, त्याच्यामुळे आपण एक्स मानले. तर किती वर्षानंतर ह्या आईचं वय हे त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. मला आईचं वय दिलंय का? हो दिलंय. आईचं वय आहे 50 वर्ष, मुलाचं वय आहे 22 वर्ष. मग चला, हे एम ची किंमत माहिती आहे, मला एस ची किंमत माहिती आहे, या किमती मी या समीकरणात मांडतो. चला, एम म्हणजे 50 अधिक एक्स बरोबर 2, एस म्हणजे 22 अधिक एक्स, या दोन्ही कंसातल्या प्रत्येक डिजिटला, प्रत्येक अंकाला गुणूया. 22 दुनी 44 प्लस 2x, आणि हे 50 अधिक एक्स तर आहेच. चला, हे 44 ला इकडे आणूया, वजा होईल, आणि हे एक्स ला तिकडे आणूया, म्हणजे काय होईल, 50 वजा 44 इज इक्वल टू 2x वजा एक्स. मग 2x वजा एक्स आपला एक्स, आणि 50 वजा 44 म्हणजे 6. म्हणजे 6 वर्षानंतर आईचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी 6. या ऑप्शन वरून पण जाऊ शकतो. कसं बघा, मी सांगतो तुम्हाला. आईचं वय आहे 50 आणि मुलाचं वय 22. आता 4 वर्षानंतर किती वय होतील, 54, आणि हे 4 26. मग 26 चे दुप्पट आहे का? 26 दुने 52 यायला पाहिजे, पण हे 54 आहे, हे ऑप्शन नाही. आता 5 चेक करू. 50 5 वर्षानंतर किती होते, 55, आणि 22 5 वर्षानंतर किती होते, 27. मग 27 दुने इथे 54 नाही यायला पाहिजे, पण 55 आहे, हा सुद्धा ऑप्शन आपण कट करूया. आता 50 6 वर्षानंतर काय होईल, 56 होईल, आणि 22 6 वर्षानंतर 28 होईल. 28 दुनी 56. म्हणजे आपण जे हे समीकरणात मांडले ते आपण शॉर्टकटनी सुद्धा
फक्त ऍड करून आणि ट्रायल आणि एरर बेसिसवर आपण ऑप्शन क्रमांक सी पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे तुम्हाला मी दोन्ही पद्धत सांगितल्या, एक तर तुम्ही समीकरणात थ्रू पण जाऊ शकता आणि हे असं तर जाऊ शकतात. जायचं पुढं, समजतंय? चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, सरासरी आपला पिच्छा काय सोडत नाही. सरासरीचा प्रश्न प्रत्येक वेळेस येतो म्हणजे येतोच. म्हणजे हा हा जर टॉपिक तुम्ही केला तर याचा प्रश्न आपल्याला नक्कीच चुकायला नाही पाहिजे. सरासरी म्हणजे ऍव्हरेज. ऍव्हरेज मी लिहितो शॉर्टकट मध्ये. ऍव्हरेज म्हणजे काय असतं, जेवढ्या संख्या दिलेत त्यांची करायची असते आपल्याला बेरीज, आणि किती संख्या दिलेत त्याचा असतो नंबर. म्हणजे किती बघा, 1 2 3 4 5 6, म्हणजे मी जेवढ्या नंबर आहेत त्या नंबरनी या बेरीजला भागणार. त्याला बेरीज म्हणजे ह्यात आपल्याला टार्गेट म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे ह्यात या प्रश्नामध्ये दम कशात आहे तर या बेरीज करण्याचा. बेरीज चुकली, प्रश्न चुकला. म्हणून हे बेरीज करताना व्यवस्थित करायचं. तुम्ही म्हणाल की सरासरीचा प्रश्न आहे, खूप सोपा असतो. मित्रांनो, जर बेरीज चुकली तर ह्याला खेळत बसावं लागेल तुम्हाला. तर बेरीज व्यवस्थित 5 2 7 7 आणि 8 किती झाले, 15 आणि 5 20 20 आणि हे 8 28 28 आणि 8 36. 3 हातचा आला, 3 आणि 2 5 आणि 6 11 11 आणि 7 18 आणि 4 22 आणि 3 25 आणि 2 27, म्हणजे 276 भागिले 6. बघा तुम्ही भाग द्या, 6 1 6 6 चौक 24, 3 उरले 36 आला, 6 6 36, उत्तर आलं 46. म्हणजे आपली ऍव्हरेज आली 46. ऑप्शन क्रमांक डी 46. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, हा प्रश्न छान आहे. प्रश्न नीट वाचायचा आहे, गडबड करायची नाही, आणि प्रश्नाचं रूपांतर समीकरणामध्ये करायचं. बरोबर, म्हणजे वाक्याचं रूपांतर गणितामध्ये करायचं आपल्याला. बघा, अ हा बी पेक्षा दुप्पट वेगवान आहे. म्हणजे समजा अ हा बी, समजा अ चा वेग काय असेल ते, म्हणजे व्ही ए मानूया, त्याचा वेग हा ब पेक्षा दुप्पट आहे. म्हणजे 2 बी बी. इथपर्यंत. आता ब हा क पेक्षा तिप्पट वेगवान आहे. म्हणजे ब हा क पेक्षा तिप्पट वेगवान, म्हणजे बी इज इक्वल टू 3 बी सी. बी म्हणजे वेग, ब चा वेग हा सी च्या वेगापेक्षा तिप्पट आहे. क कडून 54 मिनिटात पार केले जाणारे अंतर ब कडून किती वेळात पार केले जाईल. आता क म्हणजे सी, क लिहितो, हे 54 मिनिटात अंतर पार केले जाते. समजा आता बघा, हे एक डिस्टन्स आहे, हे एक्स आहे, हे वाय आहे, हे काय तरी डी डिस्टन्स आहे, हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपलं डिस्टन्स म्हणजे एक्स आणि वाय मधलं अंतर तर बदलणार नाही. मग आपण शर्यत लावली ए ची, बी ची, सी ची. ए हा काय, बी पेक्षा दुप्पट आहे, आणि बी काय आहे, सी पेक्षा तिप्पट आहे. आणि सी जो आहे हा, तो 54 मिनिटात अंतर पार करतो. तर ब जे आहे ते किती मिनिटात अंतर पार करेल हे आपल्याला बघायचं. म्हणजे ब किती मिनिटात अंतर पार केल त्याला म्हणूया आपण टी, किंवा टी बी करूया. आता मला त्याचं सूत्र माहित आहे. काय सूत्र, वेग बरोबर अंतर भागिले काळ. म्हणजे व्ही बरोबर बी बाय टी, आणि डी बरोबर, हे टी इकडे नेलं की व्ही टी. आता डिस्टन्स सेम आहे, म्हणजे अंतर सेम आहे, मग मी असं लिहू शकतो बघा, व्ही बी टी बी व्ही सी आणि टी सी. हे 54 मिनिटं आले का, हे 54 मिनिटं, याला मी टी सी असं लिहितो. आता व्ही बी काय, आता मला या एकाच चलामध्ये आणायचं पूर्ण सगळं. तर व्ही बी हे 3 व्ही सी आहे, बरोबर. व्ही बी म्हणजे 3 व्ही सी, आणि टी बी किती आहे आपला, टी बी तर काढायचं आपल्याला, व्ही सी आहे तसं ठेवूया, आणि टी सी म्हणजे हे बघा, हे 54 लिहूया. व्ही सी ला व्ही सी कॅन्सल होईल, आणि टी बी इज इक्वल टू 54 भागिले 3, 3 1 3 3 1 3, आणि 2 उरले, 3 8 24. म्हणजे बी ला ते अंतर पार करण्यासाठी लागतील 18 मिनिट. बघा किती सोपं होतं. उगीच प्रश्न जो आहे तो सोप्याला कॉम्प्लेक्स बनवायचा नाही आपल्याला. मला सूत्र माहित आहे, डिस्टन्स सेम आहे, मग मी V1 T1 इज इक्वल टू V2 T2 असं लिहू शकतो. म्हणजेच VB आणि VC TC असं मी त्याचं रूपांतर केलं. आणि मग हे जे स्पीड दिलंय, म्हणजे जे
या दोघांचं रिलेशन दिलंय, एकमेकांचं रिलेशन म्हणजे दोघांमध्ये काय संबंध आहे हे दिलेलं आहे. म्हणजे व्ही बी इज इक्वल टू 3VC, याचा पण आपण वापर केला. प्लस सी ला हेच डिस्टन्स पार करण्यासाठी 54 मिनिटं लागतात, त्याच्यामुळे मला 54 मिळालं. हे VC VC कॅन्सल झालं आणि TB म्हणजे बी ला ते अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ मला मिळाला 18 मिनिटं. ऑप्शन क्रमांक 1 18 मिनिटे आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, समजते? जायचं पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, प्रत्येक चौकटीतील संख्या ही तिच्यावरील दोन अधिव्यापित चौकटीतील संख्येचा गुणाकार आहे. म्हणजे ह्या दोन चौकट म्हणजे 6 आणि 5 चा गुणाकार खाली आहे 30, तर मला ह्या दोन रिकाम्या चौकटीतील संख्यांची बेरीज काढायची आहे. बघा, पहिल्यांदा रिकाम्या चौकटीत काय येऊ शकतं हे काढूया आपण. मग मी काय म्हणतो, ह्या पहिल्याच रिकाम्या चौकटीला x मानतो आणि या रिकाम्या चौकटीला y मानतो. मग जर दोन चौकटींचा गुणाकार ह्या दोन चौकटीचा गुणाकार इथे येत असेल, तर या दोन चौकटीचा गुणाकार इथे येत असेल, बरोबर. मग 5 गुणिले x बरोबर y मी लिहू शकतो का? हो, कारण की दोघांचा गुणाकार खालच्या चौकटीत. तसंच 30 आणि y चा गुणाकार हा खाली येतोय, म्हणजे 30y बरोबर 600 हे लिहू शकतो का मी? हो, लिहू शकतो. आता काय करणार मी? आता y ची किंमत काढतो अगोदर. y बरोबर 600, हे 30 पलीकडे जाणार, भागिले होणार 600 भागिले 30, शून्याला शून्य कॅन्सल, 3 1 3, 3 2 6, y ची किंमत आली 20. आता ही y ची किंमत मी ठेवणार इथं, म्हणजे आपलं समीकरण होतं 5x बरोबर y ची किंमत आली मला 20, 5x. आता 5 हे मी इकडे गुणाकार आहे, तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना होतं भागाकार. मग x बरोबर 20 भागिले 5, 5 1 5, 5 चौक 20, उत्तर आलं आहे माझं 4. म्हणजे x 4 आलंय, इथे लिहितो मी परत एकदा, x आलंय 4, y आलंय 20. पण मला x आणि y विचारलंय का? तुम्ही काय कराल गडबडी, इथे 4 पण आहे बघा आणि 20 पण आहे ऑप्शन, तुम्ही गडबडीत लगेच 4 किंवा 20 ला टिक मार्क करू शकता. पण त्यांनी काय विचारलंय, त्या दोघांची बेरीज विचारली मला, म्हणजे x आणि y ची बेरीज विचारली. मग x किती आहे 4 आणि y आहे 20, 20 आणि 4 आलं 24, ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. समजते? म्हणजे गडबड करायची नाही, तुम्ही एकदम उत्तरापर्यंत पोहोचाल आणि परत काहीतरी घाण करून ते आपलं शेवटपर्यंत आलेला आन्सर परत तुम्ही नजर चुकीने 1 मार्क घालून बसाल. आणि तुम्हाला तर माहिती आहे 1 मार्क आपलं मेरिट ठरवतं, म्हणून 1 मार्क सुद्धा आपल्याला घालवायचा नाही. समजते? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न पण छान आहे. दम पाहिजे प्रश्नामध्ये, तेव्हाच तो प्रश्न छान वाटतो. मग काय म्हणतोय, 2 नळ आहेत, 1 टाकी आहे. ओके, मी पहिल्यांदा 1 टाकी काढून घेतो. अनुक्रमे 1 लिटर प्रति मिनिट आणि 2 लिटर प्रति मिनिट दराने भरतात. बर, इथे 1 टाकी आहे, इथे 1 नळ आहे, इथे 1 नळ आहे. याला मी नाव देतो ए नाव देऊया, याला बी नाव देऊया. हा 1 लिटर प्रति मिनिट भरतोय, म्हणजे इथून पाणी येते, आणि हा 2 लिटर प्रति मिनिट पाणी टाकतोय त्या टाकीमध्ये. आणि तिसरा नळ जो आहे तो टाकी अर्धा लिटर प्रति मिनिट या दराने, समजा इथे 1 नळ आहे, तो अर्धा लिटर प्रति मिनिट टाकी रिकामी करतो. टाकीची क्षमता आहे 1000 लिटर, म्हणजे ही जी टाकी आहे ही 1000 लिटरची क्षमता आहे, कॅपॅसिटी म्हणून आपण. तर 3 नळ उघडे असल्यास ते टाकी भरायला किती वेळ लागेल? बरोबर. आता बघा, एका मिनिटात त्या टाकीमध्ये किती पाणी साठते हे काढूया आपण अगोदर. कसं काढणार? तर एका मिनिटाला ए आणि बी हे टाकी भरतात, तर सी, याला सी नाव देऊया, हा टाकी रिकामी करतो. बरोबर. मग ए एका मिनिटात किती लिटर भरतोय? 1 लिटर भरतोय, बरोबर, त्यांनी दिले आपल्याला. बी हा किती भरतोय? 2 लिटर भरतोय. आणि सी हा किती रिकामी करतोय? अर्धा लिटर रिकामी करतोय. दिसते हे बी 2 आणि सी अर्धा. मग एका मिनिटात बघूया, 3 वजा 1/2 म्हणजे 3 2 6, 5/2 लिटर पाणी आपल्या टाकीमध्ये दर मिनिटाला भरतोय. म्हणजे 2 ए आणि बी ह्या भरतात, सी रिकामी करते, दर मिनिटाला 5.2 म्हणजे 2.5 लिटर पाणी त्या टाकीमध्ये उपस्थित राहते, एक्झिस्ट राहते. मग पण 1000 लिटरची कॅपॅसिटी आहे ना, बरोबर. एका मिनिटात एवढं
एका मिनिटात 502 लिटर, तर 1000 लिटर भरायला किती वेळ लागेल? तर मी एक्स मानतो. चला मग तिरकास गुणाकार करूया. एक्स गुणिले 502 बरोबर 1000 गुणिले 1. मग एक्स बरोबर हे 2 इकडे येतो, 5 पण इकडे येतो. 1000 गुणिले 2 भागिले 5. 5 1 5, 5 2 10. 200 गुणिले 2 म्हणजे 400. म्हणजे एक्स ची किंमत आली 400 मिनिटे. बरोबर. 400 मिनिटाला आपण काय करूया, तासामध्ये रूपांतर करायचं असेल मला. मी याला 60 ने भागतो. मग शून्याला शून्य गेलं, 6 1 6, 6 6 36. 36 म्हणजे 6 तास आणि 36 आणि 4 म्हणजे 40 मिनिटे. आपलं उत्तर आलं. समजतंय? 6 6 36, 40 मधून 36 गेल्यावर 4 म्हणजे 40 मिनिटं उरतात. मग आपलं उत्तर आलं 6 तास 40 मिनिटे. हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. समजते? एकदम सुटसुटीत ठेवायचे आपल्याला प्रश्न, जास्त कॉम्प्लेक्स नाही. लिहिताना पण व्यवस्थित लिहायचं सुटसुटीत, म्हणजे आपल्याला परत एकदा ट्राय करायची गरज पडली नाही पाहिजे. पहिल्याच ट्राय मध्ये आपलं उत्तरापर्यंत पोहोचायचं आपल्याला. समजते? चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा सोपा प्रश्न. वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. आता 121 आहे, 144, 169, रिकामी जागा आहे 225. सगळ्यात पहिल्यांदा याच्यासाठी लॉजिक असतं की दोघांची वजाबाकी करा, कारण की हे जे संख्या आहेत त्या चढत्या क्रमाने आहेत, म्हणजे काय अडचण नाही सध्या तरी. मग 121 मधून 144 मधून 121 वजा केलं तर मला काय मिळतं बघा, मला मिळतं 23. 169 मधून 144 वजा केलं तर मला काय मिळते 25. आणि इथं मला माहित नाही, इथे एक मला माहित नाही. 23 अधिक 2 25, इथं असेल 27. मग 169 अधिक 27 किती येते बघूया. 7 आणि 9 16, हातचा आला 1, 16 आणि 3 19, 196. मग बघा 196 मधून 169 वजा केले 27 मिळते. आणि इथे मी काय करतो, 196, 23 आलं, 25 आलं, 27 आलं, पुढे येणार 29. मग 196 अधिक 29 केलं तर बघा मला 225 मिळते का चेक करूया. 6 आणि 9 15, हातचा आला 1, 9 10 आणि 2 12, हातचा आला 1, 225. म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे. 23 मध्ये 2 मिसळायचे, 25 मध्ये 2 मिसळायचे, 27 मध्ये 2 मिसळायचे, 29. म्हणजे आपलं उत्तर आलं आहे 196. ऑप्शन क्रमांक बी 196. हा सोपं होतं हे, तिथं सुचायला पाहिजे. जर आपल्या संख्या चढत्या क्रमामध्ये असेल तर हे लॉजिक बरोबर पडतं, पण कधी कधी चढत्या क्रमात नसतात आणि उतरत्या क्रमात सुद्धा नसतात, हे आधी मध्ये असतात. तेव्हा तुम्ही मागचा भाग 2 बघा, त्यात एक प्रश्न होता की आपण 2 चे गट तयार केले होते अशी मालिका पूर्ण करण्यासाठी. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा प्रश्न काय म्हणतोय. एक आयत आहे, एका आयतामध्ये समजा मी हे आयत काढतो, याची लांबी मी एल मानतो आणि याची रुंदी बी मानतो. लेंथ ब्रेड, लांबी रुंदी. जर लांबी 40 ने वाढवली आणि रुंदी 30 ने कमी केली तर क्षेत्रफळातील बदल किती असेल? पहिल्यांदा आयताचं क्षेत्रफळ असतं लांबी गुणिले रुंदी. एरिया इज इक्वल टू लांबी गुणिले रुंदी. आता हे लांबी जी आहे ती कितीने वाढवली? 40%. मग मी याला लिहू का 140 भागिले 100 एल. आणि रुंदी कितीने कमी केली? 30 ने कमी केली. म्हणजे अगोदर 100 होती, आता 30 ने कमी केली, म्हणजे 70% उरली. आणि याला मी 70 भागिले 100 करतो. बरोबर. शून्याला शून्य कॅन्सल, शून्याला शून्य कॅन्सल. 14/10 गुणिले 7/10 आणि एल गुणिले बी याचं क्षेत्रफळ. चला किती होते? 2 7 14, 2 5 10, अजून 2
अजून काय होते का अजून? चला 49 साती साती 49 10 50 एल बी. त्याच्यापेक्षा हे होतं तसंच ठेवलं असतं तर बरं झालं असतं, कारण की परत मला 100 करायचे. याला 2 ने गुणतो, याला 2 ने गुणतो. 49 दुनी 98 आणि 50 दुनी 100 एल आणि बी. म्हणजे अगोदर 100 होतं, म्हणजे 100 भागिले 100 एल बी होतं. नंतर हे जे बदल केले, 40% वाढवले आणि 30% कमी केले, तर किती आलं? 98/100 एल गुणिले बी. हे समजते का बघा? हे कॅन्सलच होते, म्हणजे एल बीच राहतं, म्हणून 100 भागिले 100 ने काही सुद्धा फरक पडत नाही. म्हणजे 100 होतं 98 झालं, म्हणजे 2% कमी झालं क्षेत्रफळ. जर आपण याच्यामध्ये हे बदल केले, लांबी 40% वाढवली आणि रुंदी 30% कमी केली, तर 2% कमी क्षेत्रफळ भरतं, म्हणून आपलं उत्तर आहे 2% घट होते. 2% घट होते. समजत्या? 14 सत्ता 98 भागिले 100 म्हणजे 98%. पहिल्यांदा 100% होतं क्षेत्रफळ, मग आला 98%, म्हणजे 2% आपल्याला घट मिळते. 2% कमी क्षेत्रफळ मिळतं आपल्याला. जमते? बर, फक्त सोपा असतो प्रश्न, कॉम्प्लेक्स बनवायचा नाही. एकदम सुटसुटीत स्टेप बाय स्टेप मांडणी करायची, उत्तर 100% येणार, गॅरंटी. जमते? चला पुढचा प्रश्न. प्रश्न वाचा. 52 पत्ते असलेल्या एका गड्डीत एक राजा येण्याची संभाव्यता किती असते? संभाव्यता, संभाव्यता म्हणजे पॉसिबिलिटी. समजा पी ऑफ ए भागिले काय असतं? एन ऑफ ए एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणजे टोटल गड्डीमध्ये किती पत्ते असतात? तर 52 असतात. एन ऑफ ए म्हणजे काढायचंय काय? एक राजा काढायचा. टोटल राजे किती असतात? 4 राजे असतात, म्हणून हे एन ऑफ ए आलं 4. 4 भागिले 52. आता भाग झाला. 4 1 4, 4 1 4, 4 1 12, 1/13. म्हणजे 1/13 संभाव्यता आहे की 52 पत्त्याच्या एका गड्डीमध्ये एक राजा येईल. ओके, ऑप्शन क्रमांक डी 1/13 हे आपलं उत्तर आहे. समजते? हा प्रश्न त्यातल्या त्यात सोपा होता. संभाव्यतामध्ये आपण मागच्या वेळेस बघितले कसे कसे प्रश्न पडलेले आहेत. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? चला मालिका सांगतो. मस्त लॉजिक, कॉमन सेन्सचा प्रश्न होता. बघा, 1 - 2 + 3 - 4 + 5 - 6 डॅश 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 100 पदांची बेरीज किती? काय करायचं होतं या प्रश्नामध्ये? बेरीज वजाबाकी करत बसायचं नव्हतं. मी अशी मांडणी करतो बघा. 1 - 2, 3 - 4, 5 - 6 डॅश 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 आणि शेवटचं 100 11. एक मिनिट हे फोडतो मी. 99 - 100 याला. 99 - 100. बरोबर. मग काय झालंय? 100 पद तर होती, पण मी जर अशा जोड्या बनवल्या तर त्या जोड्या झाल्या 50 जोड्या झाल्या. म्हणजे ह्या 50 जोड्यांचं जे उत्तर येते त्यांची करायची मला बेरीज. मग 1 - 2 याचं उत्तर येते -1, 3 - 4 याचं उत्तर येते -1, 5 - 6 उत्तर येते -1, असंच सगळ्यांचं उत्तर येते -1. म्हणजे 50 वेळेस -1 येते. म्हणजे 50 गुणिले -1 करू का? हो, करू शकतो. 50 गुणिले -1 म्हणजे -50. म्हणजे मी ह्या सगळ्यांची बेरीज केली तर मला मिळतात -50. ऑप्शन क्रमांक सी -50. म्हणजे जोड्या बनवायच्या होत्या 50 जोड्या. प्रत्येक जोडीचं उत्तर 1 - 2, 3 - 4, 5 - 6 यांचं उत्तर -1 आणि -1 असं किती वेळा आलं मला? 50 वेळेस. मग मी 50 गुणिले -1 करणार आणि 50 गुणिले -1 म्हणजे -50. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर आहे -50. चला पुढचा प्रश्न बघा. परत संभाव्यतेचा प्रश्न आला आपल्याला. इंग्रजी शब्दावलीमध्ये 26 अक्षरे असतात. वर्णाक्षरा समूहामधून स्वराची निवड करायची. परत एकदा, संभाव्यता म्हणजे P ऑफ A इज इक्वल टू N ऑफ A
भागिले एन ऑफ एस. मग एन ऑफ एस म्हणजे सेट, पूर्ण सेट म्हणजे कशाचा सेट, तर शब्दावलीचा, इंग्रजी शब्दावली. त्याच्यामध्ये 26 शब्द होते. मला त्यातलं काय निवडायचं, स्वर. स्वर किती असतात सांगा. स्वर असतात ए, ई, आय, ओ, यू. किती असतात, 5. 5/26 हे माझं उत्तर आहे. त्याला भाग तर जात नाही, कशाने भाग जाईल, नाही. मग ऑप्शन क्रमांक डी हेच माझं उत्तर राहणार, 5/26. परत एकदा सोपा प्रश्न होता संभाव्यतामध्ये. सिंपल होतं. मागच्या वेळेस राजा किती येतो आणि याच्या वेळेस स्वर किती येतात. समजत्या, सोपा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, वगळलेली संख्या. हा पेपर मला वाटतं सोपा होता काय की, चांगले चांगले प्रश्न आहेत, सोपे सोपे. बघा, 134, 245, 356, 467. परत एकदा चढत्या क्रमात असेल तर वजाबाकी करून बघायचं किती येते. 245 वजा 134, 5 4 गेले 1, 4 3 गेले 1, 2 गेले 111. परत एकदा काय करा, 356 मधून 245 वजा करा, 245, 7 5 गेला 1, 5 4 गेले 1, 3 2 गेले 1, परत एकदा 111. हे पण बघा 111 येतं, हे सुद्धा मग 111च पाहिजे. मग 467 अधिक 111 करूया. 7 आणि 8, 6 आणि 7, 4 आणि 5, 578 जर इथं असेल तेव्हा त्यातून 111 वजा करून मला 467 मिळणार. म्हणून याचं उत्तर आहे बी, ऑप्शन क्रमांक 48, 548. 548. प्रश्न सोपा होता. पुढचा प्रश्न घेऊया. हा सुद्धा प्रश्न सोपा, म्हणजे एवढे बोनस दिले त्या प्रश्नपत्रिकेमध्ये. जास्त लेंदी नाहीत प्रश्न, काय सुद्धा नाही, एकदम छोटे छोटे प्रश्न आणि ते पण साधे, सिंपल. जर एक व्यक्ती ताशी 9 किलोमीटर वेगाने, म्हणजे वेग 9 किलोमीटर ताशी म्हणजे प्रति तास पर आवर, तर त्याला 343 किलोमीटर अंतर म्हणजे अंतर दिले, म्हणजे डिस्टन्स डी 243 किलोमीटर जाण्यासाठी किती कालावधी लागेल. कालावधी विचारलाय म्हणजे टी विचारलं किती आहे. आपला सूत्र तर आपल्याला माहिती आहे, वेग बरोबर अंतर भागिले काळ. मग वेग दिलाय मला 9, अंतर किती दिले 243, मला काळायचं काळ म्हणजे टी मानूया. मग टी ला इकडे न्या आणि या 9 ला इकडे आणा. टी इज इक्वल टू 243 भागिले 9. भाग द्या, 9 1 9, 9 2 18, 18 आणि 4 24, 6 उरले, 9 7 63, 27 काय तर तास. ऑप्शन बघा कोणता आहे, ऑप्शन क्रमांक डी 27 तास हे आपलं उत्तर आहे. समजते. चला पुढचा प्रश्न घेऊया. येस, या प्रश्नामध्ये आहे आता दम दम मरदम. बघा प्रश्न काय म्हणतोय. प्रश्न हा आता याला एकदम व्यवस्थित सुरुवातीपासून लक्ष द्या या प्रश्नाकडे. आता वेळापत्रकानुसार 250 दिवसात संपणाऱ्या एका बांधकामासाठी 200 कामगार काम करत होते. म्हणजे 250 दिवसात हे काम संपणार होतं. संपणाऱ्या बांधकामासाठी 200 कामगार काम करत होते. 200 कामगार काम करत होते. त्यातील 30 दिवसानंतर त्यातील 20 कामगार सोडून घ्या. आता बघा हे राहू द्या, पहिल्यांदा ह्याचं करूया. आता मला एकूण काम किती होतं ते अगोदर मी काढतो. एकूण काम बरोबर एकूण कामगार गुणिले वेळ. एकूण कामगार होते 200 आणि वेळ होते 250 दिवस, म्हणजे किती येते 50,000 युनिट्स म्हणूया, काही म्हणा तुम्ही. एकूण काम एकक म्हणा, 50,000 आलं, त्याला युनिट्स म्हणतो मी. एवढे एकूण काम आहे. आता पुढचं वाचूया. 30 दिवसानंतर त्यातील 20 कामगार सोडून गेले, म्हणजे
30 दिवसानंतर सोडून गेले ना, मग 30 दिवसापर्यंत 200 कामगारांनी काम केलं. 200 काम, लक्ष द्या, सगळं जेव्हा एकदा मांडतो परत एकदा एक्सप्लेन करतो, पण माझ्यासोबत चला. 200 कामगारांनी 30 दिवस काम केलं, म्हणजे त्यांनी एकूण काम किती केलं ह्या 200 कामगारांनी 30 दिवसासाठी? तर 200 गुणिले 30, जसं आपण एकूण कामगार गुणिले वेळ, एकूण कामगार गुणिले वेळ, काय आलं? 6000. म्हणजे 30 दिवसापर्यंत 6000 काम केलं, बरोबर? 30 दिवसापर्यंत 6000 काम केलं. त्याच्यानंतर 20 कामगार सोडून गेले बघा. आता 6000 काम केलेलं आहे पहिल्यांदा, पूर्ण तर केले. टोटल काम करायचे 50,000, त्यातलं 6000 काम केले. उरलेलं काम किती आहे? आता उरलेलं काम किती आहे? तर 50,000 वजा 6000 युनिट्स असतात. 50,000 वजा 6000 किती येते? 44,000. त्याला एक मानतो. 20 कामगार सोडून गेले. किती कामगार सोडून गेले? 20 कामगार सोडून गेले. उरले किती? 180 कामगार उरले, बरोबर ना? अगोदर 200 कामगार होते, त्यातले 20 कामगार सोडून गेले, तर उरले किती? 180 कामगार. आता तर ते काम करण्यासाठी अजून किती दिवस लागतील? आता मला किती दिवस लागतील ते काढायचं. 180 कामगार उरलेत आणि 44,000 युनिट्स काम उरलेलं आहे. मग परत एकदा हाच फॉर्म्युला वापर करतो. एकूण काम किती आता? 44,000. हे उरलेलं काम आहे ना, हे 44,000 एवढं काम मला पूर्ण करायचंय. एकूण कामगार किती उरले आता? 20 कामगार सोडून गेलेत, 200 कामगार अगोदर होते. 200 कामगारामधून 20 कामगार गेले, मला उरले 180 कामगार. किती वेळ? हे वेळ तर काढायचा आहे दिवसामध्ये, म्हणजे हेच तर आपल्याला शोध लावायचा, किती दिवस लागतील. सोपं आहे. या दिवसाला मी डी मानतो आणि हे 180 पलीकडे नेतो, म्हणजे डी इज इक्वल टू डी बरोबर 44,000 भागिले 180. शून्याला शून्य गेलं, 18ने भाग घालवायचा का? कितीने भाग घालवायचा बघा. 18 एके 18, 18 दोन्ही 36, 36 8 उरले, 18 चौक 72, परत 8 उरले, 18 चौक 72, परत 8 उरले, म्हणजे 244, अप्रॉक्सिमेट 244 दिवस लागतील परत हे पूर्ण काम करायला. 44,000 युनिटचं काम 180 कामगार संपवण्यासाठी मला लागतील 244 दिवस. ऑप्शन क्रमांक ए 244 दिवस. याच्यामध्ये ऑप्शन 245 जरी असता तरी आपलं 245 उत्तर आहे, कारण की आपण अप्रॉक्सिमेशन वर सुद्धा आन्सर लिहू शकतो. समजलं? तर हा प्रश्न परत एकदा वाचा आणि मी जे एक्सप्लेन केले ते परत एकदा पॉज करून 2-3 वेळेस रिपीट पहा, कसं सोडवलंय. पहिल्यांदा एकूण काम काढलं, नंतर 200 कामगारांनी 30 दिवसासाठी केलेलं काम काढलं, मग त्याच्यामधून वजा केलेलं मला हे उरलेलं काम मिळेल. उरलेलं काम 20 कामगार सोडून गेले, तर 180 कामगार उरले. 44,000चं काम मला 180 कामगारांकडून घ्यायचे. परत हाच फॉर्म्युला वापरला आणि मी काढलं 244 दिवस एकूण लागतील ते काम पूर्ण करण्यासाठी. समजतंय? याला म्हणतात पोटेन्शियल, प्रश्नामध्ये असलेलं दम. चला जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न पाहूया. परत याला बघा, ते आपण बघितलं होतं ना, आयताची लांबी वाढवली वगैरे, त्यातल्याच प्रकारामध्ये अजून एक प्रश्न पडतो. जर बॉक्सची लांबी 50% वाढवली आणि रुंदी 10% वाढते. बघा, पहिल्यांदा बॉक्स आहे ना, बॉक्स म्हणजे आपला आयतच असतो, आयतच लक्षात घ्या. बॉक्स म्हणलं, बॉक्सला काय असतं, जर त्याचं क्षेत्रफळ घेतलं तर मी फक्त लांबी गुणिले रुंदी, आणि जर घनफळ, क्षेत्रफळ म्हणजे एरिया, घनफळ म्हणजे व्हॉल्यूम, घनफळ घेतलं, लांबी असते, रुंदी असते आणि एक्स्ट्रा उंची असते. तर काय म्हणले, बॉक्सची लांबी 50% वाढवली. आता मी बॉक्स काढतो. ही असते लांबी, ही असते रुंदी, ही असते उंची. आता लांबी 50% वाढवली, समजा ही वाढवली, एल वाढवली 50%, म्हणजे 150 झालं. रुंदी 10% वाढते, बी रुंदी 10% म्हणजे 100 होती, 10% वाढली 110 झाली.
आणि उंची h 60% कमी होते. म्हणजे अगोदर 100 होती, 60% कमी झाली, उरली 40%. 40 भागिले 100, सॉरी हे नाही, तर त्यात किती टक्क्याने आकारमान वाढेल म्हणजे घनफळ वाढेल. मग घनफळ LBH आहे, हे इथे लिहितो नीट, LBH. आता नवीन घनफळ LBH म्हणजेच काय असते, 100 भागिले 100 पण असू शकते. 100 भागिले 100 लिहित नसतात, पण ते 100% झाले. नवीन घनफळ इथे बघू, ह्या सगळ्यांचा गुणाकार करूया. 150 भागिले 100 गुणिले 110 भागिले 100 रुंदी आणि 40 भागिले 100 उंची. बघा, शून्याला शून्य केलं, शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं, 5 गुणी 10, 5 त्रिक 15 आणि 2 दुनी 4, 2 पंचे 10. उरलेलं काढूया. 3 भागिले 2 गुणिले 11 भागिले 10 गुणिले 2 भागिले 5 आणि हे कंसात LBH लिहितो. मग बघा काय येते, 3 दुनी 6, 66 भागिले 10 5 50 दुनी 100 LBH. म्हणजे 100 भागिले 100 अगोदर व्हॉल्यूम होतं, म्हणजे आकारमान. नवीन घनफळ म्हणजेच आकारमान. मग 66 झालं. मग अगोदर 100 होतं, आता 66 झालंय. मग किती टक्क्याने कमी झालं, किती टक्क्याने, एकतर कमीच झालं ना, 100 होतं अगोदर, 66 झालं, मग किती टक्के कमी झालं, तर मी असं म्हणू शकतो का 34% कमी झालं, 34%ने घट झाली. हे आलं आपलं उत्तर, 34% घट, ऑप्शन क्रमांक बी. घनफळ येऊ द्या, आकारमान येऊ द्या, सेमच आहे. असं बी लक्षात ठेवा, जेव्हा लांबी रुंदी उंची दिली जाते तेव्हा घनफळाचाच विचार केला जातो. घनफळालाच आपण आकारमान सुद्धा म्हणू शकतो. आणि फक्त लांबी आणि रुंदीचा विचार करायला त्यांनी आपल्याला लावलं तर फक्त म्हणायचं क्षेत्रफळ आहे, एरिया 2 डायमेन्शन, आणि घनफळ असतं तर 3 डायमेन्शन असतं, त्रिमितीय, द्विमितीय. समजतंय? चला पुढचा प्रश्न वाचा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? पुढचा प्रश्न सुद्धा सोपा आहे. बघा, दिलेल्या क्रमातील पुढील संख्या कोणती? 15, 100 इथे लिहितो मी, 15, 100, 21, 94, 27, 88, 33. आता हे चढत्या क्रमात आहे का? नाही, या आधी मध्ये वर खाली आहे. मग मी काय करणार, जेव्हा असं येतं तेव्हा मला एक लॉजिक असतं की मी 2-2 चे गट करणार. म्हणजे कसं बघा, 15, 21, 27, 33 आणि 100, 94, 88 आणि इथे एक याचा ग्रुप आहे. मग बघा, 15 आणि 6 21, 21 आणि 6 27, 27 आणि 6 33 आणि 100 मधून 6 वजा केले, हे अधिक केले, मला 94 मिळते. 94 मधून 6 वजा केले 88 आणि 88 मधून 6 वजा केलं तर मला ही संख्या मिळेल. 88 मधून 6 वजा करा, किती उरते? 88 मधून 6 वजा केले की उरते 82. उत्तर आलं माझं ऑप्शन क्रमांक सी, 82. समजते? जेव्हा तुम्हाला म्हटलं मी की चढत्या क्रमाने असेल तर वजाबाकी 100% करायची, आणि जेव्हा असे चढत्या क्रमानेही नाही, उतरत्या क्रमाने नाही, मग अशा आपण काय करणार, जोड्या जोड्या बनवणार. जोड्या बनवून आपण उत्तर आणलं 82. उत्तर ऑप्शन क्रमांक सी. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, ड्रीमला FTGCO असं संकेतबद्ध केले तर एफर्ट्सला काय केलं जाईल? बघा, ड्रीम DREAM ला FTGCO असं केले तर एफर्ट EFFORES याला काय येईल? बघा, आता डी चा आपण जे अल्फाबेट आहे ABCD आणि नंबरिंग 1 ते 26 ते जर दिलं तर मला नंबर काय येतात आपण ते पहिल्यांदा लिहून घेऊया. डी ला येतं 4, आर ला येतं 18, ई ला येतं 5, ए ला येतं 1, एम ला येतं 13, ओ येते 15, सी येते 3, जी येते 7, ई येते 20 आणि एफ 6 येते. मग बघा, वरचा आणि खालचा काय संबंध येतो का? येते 4 अधिक 2 6, 18 अधिक 2 20, 5 अधिक 2 7, 1 अधिक 2 3, 13 अधिक 2 15. म्हणजे नक्कीच वर
वरचा जो अल्फाबेट आहे त्याचा नंबर अधिक 2 केले की मला खालचा अल्फाबेट मिळतो. मग आता एफर्टला पहिल्यांदा मी नंबरिंग करतो. 5 6 6 15 18 20 19. आता यात फक्त 2 मिसळा. 7 8 8 17 20 22 आणि 21. मग या अल्फाबेट मध्ये काय येते? 8 H 7 G 17 येते Q T V आणि U. ऑप्शन पहा. GHH GHH RST RST GHH QT GHH QT VU. ऑप्शन क्रमांक 1 GHH QT VU. समजतंय? सोपा प्रश्न होता. अल्फाबेट. आता मी अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना काय करतो की अशा प्रकारे सोडवताना मी प्रश्न म्हणजे आपला पेपर व्हायच्या आधीच मी ABCD असं लिहून ठेवतो. इथे M इथे N आणि इकडं XYZ आणि याला नंबर येतो 1 2 3 4. मग हे काय असेल ते इथं 13 इथं 14 हे 24 25 26 आणि ह्याला मी असे एका खाली एक असं मान. मग एक तरी प्रश्न असतो म्हणजे हे आपण काढलेली जी मालिका आहे वर्णमालिका आपण म्हणू शकतो इंग्लिशची, त्याचा आपल्याला उपयोग एक प्रश्न सॉल्व्ह करताना येतो. कारण की तो प्रश्न सॉल्व्ह करताना परत तुम्ही लिहिणार तुझे वेळ जाणार त्यापेक्षा एक एक अर्ध्या मिनिटामध्ये हे लिहून होतं. एक रफ पेज मध्ये, रफ पेजला जागा दिली असते खाली किंवा तुम्हाला दिलेल्या रफ पेजवर हे लिहून काढा. तुमचा प्रश्न हा सोपा जाईल. 100% उत्तर आपला मार्क आपल्याला मिळेल. बरोबर. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला प्रश्न वाचा. रवी 1 रुपयाला 2 टॉफी. हा जो रवी आहे तो 1 रुपयाला 2 टॉफी खरेदी करतो आणि 1 रुपयाला 5 अशा प्रकारे विक्री करतो. म्हणजे ही आहे खरेदी आणि 1 रुपयालाच 5 टॉफी ही झाली विक्री. तर त्याच्या तोट्याची टक्केवारी किती? बघा 1 रुपयाला 2 टॉफी खरेदी आहे आणि 1 रुपयाला 5 टॉफी विकतो म्हणजे 3 टॉफी ज्या आहेत ना हा फुकटच वाटतो. 3 टॉफी या फुकट वाटतात म्हणजे 5 पैकी 3 टॉफी लॉस मध्ये आहेत. तर 100 मध्ये किती असे आपण एक समीकरण बनवूया. म्हणजे 5 टॉफी विकतोय त्यातल्या तर 3 टॉफी एक्स्ट्रा फुकट जात आहेत. तर 100 पैकी किती फुकट जाईल म्हणजे किती घाटा होईल आपला, किती टक्केवारी तोटा होईल ते आपण काढायचं म्हणल्यावर 100 पैकी किती असं काढावं लागेल. आता तिरकस गुणाकार करा. 5 गुणिले x बरोबर 100 गुणिले 3 x बरोबर 100 गुणिले 3 भागिले 5 5 1 5 5 2 10 0 0 x बरोबर 60. 20 आणि गुणिले 3 ची गुणाकार केला तर उत्तर येते 60. म्हणजे 60% घाटा आहे याला. घाटाच म्हणजे तोटा. 60% लॉस. म्हणजे 5 टॉफी तो विकतोय पण त्यातल्या 3 टॉफी तर त्याला लॉसच आहे. कारण खरेदी तर 1 रुपयाला 2 टॉफी आहे. मग 100 रुपयाला म्हणजे 100% म्हणूया किंवा 100 युनिट्सला किती टक्के घाटा होईल, तोटा होईल, लॉस होईल. तर तो आपण तिरकस गुणाकारने काढला तर 60% त्याला तोटा आहे. 60% ही तोट्याची टक्केवारी आहे. ऑप्शन क्रमांक डी 60. समजते? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो. 5 सदस्यांच्या कुटुंबाची सरासरी 18 आहे. म्हणजे 1 2 3 4 5 सदस्य आहेत. त्यांच्या वयांची मी केली बेरीज भागिले 5 असतं. सरासरीमध्ये आपल्याला माहित आहे की 18. म्हणजे हे 1 2 3 4 5 हे जी लोक आहेत यांच्या वयांची बेरीज करायची आणि भागिले किती लोक आहेत तर 5 लोक. मग मला मिळते वयाची सरासरी 18. त्या पूर्ण बेरजेला मी x मानतो तात्पुरत्या स्वरूपात. आजोबांचे वय त्यात मिळवले असता सरासरी वय 12 वर्षांनी वाढते.
आता मला याच्यामध्ये या बेरीज मध्ये जिला एक्स मानले यात आजोबांचं वय मिसळलंय. समजा आजोबांचं वय ए आहे, भागिले आता पहिल्यांदा 5 लोक होते, आजोबा एक्स्ट्रा झाले, भागिले किती लोक झाले, 6 झाले. आणि सरासरी याची 12 वर्षांनी वाढते. 18 अगोदर होती, 12 वर्षांनी वाढली, सरासरी किती झाली माझी, सरासरी झाली 30. मग आता सोडवा. तत्पूर्वी हे जे समीकरण ते x भागिले 5 बरोबर 18 असं आलं होतं, कारण की या सगळ्यांची बेरीज जी आहे ती x मानली होती, भागिले 5 बरोबर 18. आता या 5 ला मी इकडे नेतो, म्हणजे x बरोबर 18 गुणिले 5 येतं उत्तर, आणि x बरोबर 18 पंचे 90 आलं. या x ची किंमत मी कुठे ठेवणार, या x ची किंमत मी इथे ठेवणार. बघा 90 अधिक a, 6 मी तिकडे नेणार बरोबर चिन्हाच्या पलीकडे, तिकडे भागिले होतं, तिकडे गेल्यावर गुणाकार होणार. 30 गुणिले 60, 30 गुणिले 60 किती येते, 180. मग 90 प्लस a इज इक्वल टू 180. 90 हे इकडे अधिक आहे, इकडे जाताना वजा होईल. a बरोबर 180 वजा 90, a बरोबर आलं 90. म्हणजे आजोबांचं वय किती आहे, तर आजोबांचं वय आहे 90 वर्ष. ऑप्शन क्रमांक डी 90. जमतंय? जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा. आता थोडा लेंदी प्रश्न आहे पण सोपा आहे. आपण काय ठरवलंय, जर लेंदी प्रश्न जो असतो त्याला अजिबात घाबरायचं नाही, तो असतो सोपा प्रश्न. मग काय म्हणते बघा, ए जो आहे तो व्यवसायामध्ये 1 लाखाची गुंतवणूक होते. 1 लाखाचा नाही, 1 2 3, हा 1 लाखाची गुंतवणूक होते. 1 2 3 4 5, 4 हे माफ करायचे, 4 वर्ष नाही 4 महिने आहे. 4 महिन्यानंतर बी आला, किती रुपये घेऊन आला, 50,000 रुपये गुंतवणूक केली. बी भागीदारी झाल्याच्या 2 महिन्यानंतर, म्हणजे बी हा 4 महिन्यानंतर आला, सी हा याच्या 2 महिन्यानंतर म्हणजे 6 महिन्यानंतर आला. त्याने किती गुंतवले, 1.5 लाख रुपये, 1.5 लाख रुपये. सी वर्षाच्या शेवटी 50,000 रुपयाचा नफा झाला, तर नफ्यातील बीचा वाटा किती, मी इथं वरती लिहितो नफा 50,000 झाला. मला आता पहिल्यांदा पर्सेंटेज, सॉरी मला यांची रेशो काढावा, प्रमाण काढावं, किती किती गुंतवणूक केली. तर 1 लाख केले म्हणजे 12 महिन्यानंतर 12 महिन्यासाठी 1 लाख गुंतवले. यांचा गुणाकार करूया, 12 लाख झाले, 1 2 3 4 5. 4 महिन्यानंतर 50,000 केलं म्हणजे वर्षाच्या शेवटी 4 महिन्यानंतर झाला, म्हणजे याची गुंतवणूक 8 महिन्यासाठीच होती. मग 8 गुणिले 50,000 केलं तर तुम्हाला काय, 5 40, 4 लाख, 1 2 3 4 5. त्याच्या 2 महिन्यानंतर म्हणजे प्लस 6 महिन्यानंतर, म्हणजे वर्षाअखेरी त्यांनी फक्त 6 महिनेच गुंतवणूक केली. 12 वजा 6 केले की आपण, मग 1.5 लाख होती, गुणिले 6 केलं 9 लाख आलं. 1 2 3 4 5. मग आता हे 5 शून्य, हे 5 शून्य आणि हे 5 शून्य गेले, उरलं किती, 12. कारण की मला यांचं प्रमाण काढायचं ना, 12 4 आणि 9, 12 4 आणि 9 किती होते, 12 4 16 9 25. एक्स बरोबर नफा किती आहे, 50,000 बरोबर ना. 12 यांचं गुंतवणूक किती आली, गुंतवणूक आली 12 4 9. मग यांचा नफा सुद्धा याच प्रमाणामध्ये असणार आहे, 12 4 9. त्याला मी समान करायचं असेल तर मी ह्याला एक समानीकरण एक्स मानलं, समानीकरण एक्स मानलं तर यांची बेरीज केल्यानंतर एक्स बरोबर 50,000, एक्स बरोबर 50,000 भागिले 25, 25 25, 25 2 50, एक्स आलं 2,000. जर एक्स जर 2,000 असेल तर जो नफा झालाय तो कसा वाटला जाणार, 12x 4x आणि 9x असा नफा वाटला जाणार. मला विचारलाय बी चा नफा, मग बी चा नफा आहे 4x, 4x म्हणजे किती झालं, 4 गुणिले 2 8,000, हा झाला बी चा नफा. ऑप्शन क्रमांक बी 8,000 रुपये बी चा नफा झाला. गुंतवणूक 12 4 9 या प्रमाणात झाली, नफा 12x 4x 9x असा असेल. मग यांची बेरीज केली, टोटल नफा होता 50,000, यांची बेरीज केली की मला मिळालं 25x, 50,000, एक्स ची किंमत काढली 2,000, बी ची
बी चा नफा आहे 4x, 4 गुणिले 2000, 8000 आलं उत्तर याचं. ऑप्शन क्रमांक बी 8000 नफा झाला. समजताय? चला पुढचा प्रश्न घेऊया. तर हा प्रश्न यात सुद्धा पोटेन्शियल मस्त प्रश्न, दम असलेला प्रश्न. काय म्हणते? अ एक काम 12, बी तेच काम 16, त्या दोघांनी ते काम 6000 रुपयांसाठी घेतलं. 6000 रुपयांसाठी घेतलं. क च्या मदतीने 6 दिवसात काम पूर्ण करता आले, तर उत्पन्नात क चा वाटा किती? बघा, आता उत्पादकता एफिशियन्सी हे का असाच एक प्रकारचा प्रश्न पहिल्या भाग 1 किंवा भाग 2 मध्ये पडला होता, चेक करा तुम्ही. मग मला काय काढायची? एफिशियन्सी, त्याला तुम्ही उत्पादकता म्हणतो. प्रत्येकाची उत्पादकता किती आहे बघूया आपण. मग उत्पादकता कसं काढतो आपण? केलेले काम भागिले दिवस, केलेले काम भागिले दिवस, एफिशियन्सी काढतो. आता 12 आणि 16 चा लसावी घेऊया. लसावी येतो बघा 12 आणि 16 चा, 12 96 16 96 12 17 लसावी येतो 48, बरोबर. 48 येतो. लसावी ते 48. तर आता मला काय करायचं? मला अ ची आणि ब ची इफिशियन्सी काढतो मी अगोदर. काय येते कशासाठी काढतो ते पुढे आपण बघूया. अ ची इफिशियन्सी म्हणजे इफिशियन्सी ए बघतो. अ ने किती काम केले? अ ने टोटल 48 दिवसाचा लसावी आहे ना, मग 48 दिवस काम टोटल 12 केले. एक काम म्हणजे 48 काम आहे समजा आपलं हे. 48 12 एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे हे टोटल 48 काम आहे, युनिट्स म्हणूया आपण. ते काम 12 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे काय येते याची इफिशियन्सी किती येते? 12 चोक 48. तसंच बी ची सुद्धा इफिशियन्सी काढू. 48 युनिट्सचं काम तो किती दिवसात पूर्ण करतो? तर 16 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे 16 त्रिक 48. आता जर क ने मदत केली, समजा क ने मदत केली, तर टोटल जे काम आहे 48 दिवसाचं ते किती दिवसात पूर्ण करतो? 6 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे मी असं म्हणू का, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 48 युनिट्सचं काम आहे. मग टोटल सगळे ए ने पण बी ने पण सी ने सुद्धा मदत केली तर 6 दिवसातच पूर्ण करतात. मग 6 48 ही झाली ए प्लस बी प्लस सी तिघांची मिळून झाली इफिशियन्सी. मला ए प्लस बी प्लस सी ची इफिशियन्सी माहिती आहे, ए ची इफिशियन्सी माहिती आहे, बी ची इफिशियन्सी माहिती आहे, तर मी सी ची इफिशियन्सी काढू शकतो का? हो काढू शकतो. कशी? तर ए प्लस बी प्लस सी वजा ए वजा बी, ह्या तिघांमधून मी ए ची आणि बी ची इफिशियन्सी जर वजा केली तर मला सी ची इफिशियन्सी मिळते. बघा किती आहे इफिशियन्सी? तिघांची मिळून 8 वजा 4 वजा 3 म्हणजे उत्तर 1. म्हणजे एफिशियन्सी सी ची किती आली? 1, बरोबर. एफिशियन्सी सी आली म्हणजे त्यांची आता ए बी सी किती येते? त्याचं प्रमाण बघा 4 3 1. मग उत्पन्नात क चा वाटा किती आहे? बघूया उत्पन्नात क चा वाटा किती आहे? 6000 रुपयांसाठी काम घेतलं होतं ना, टोटल मिळून 6000 रुपयांसाठी काम केलं होतं. मग वाटा करण्यासाठी आपण काय करतो? मी म्हणतो समचल, एक समान चलन आपण एक गृहीत धरतो एक्स. मग 4x 3x आणि 1x यांची बेरीज केली तर किती होते? 6000 रुपयांसाठी काम घेतलं होतं. मग 4 आणि 3 आणि 6 किती येते? बघा 4 आणि 3 6 आणि 1 7 आणि 8 8x बरोबर 60 बरोबर 8x 8x बरोबर 6000 आला आपलं. मग आपल्याला कशाची काढायची उत्पादकता? क चा वाटा किती काढायचे? मग क चा वाटा किती आहे? 1 एफिशियन्सीचा किती कशात मध्ये वाटा पाहिजे? 8 मध्ये, कारण की हे 4 आणि 3 7 आणि 1 8 पाहिजे. आणि टोटल नफा टोटल किती रुपयांसाठी काम घेतलं होतं? 6000 साठी, बरोबर. मग घ्या किती येते? इथून जरी काढलं तरी तेच येते बघा. एक्स बरोबर 6000 भागिले 8, 8 1 8 झाला. 8 7 56
56 4 उरले 8 40 आणि 0 म्हणजे एक्सचा म्हणजे सी चा जो एक्स आहे म्हणजे एक आहे वाटा तो किती आलाय 750 रुपये. इथं पूर्ण काम जे सगळ्यांनी मिळून केलं त्यातला वाटा चा किती आलाय तर 750 रुपये. ऑप्शन क्रमांक डी 750. म्हणजे मला इफिशियन्सीचा लक्ष द्या. आता मी परत एकदा एक्सप्लेन करतो. इफिशियन्सी केलेले काम भागिले दिवस. मग मी ए ची इफिशियन्सी काढली, बी ची इफिशियन्सी काढली, ए प्लस बी प्लस सी ची सुद्धा इफिशियन्सी काढली, कारण की ते इनपुट्स आपल्याला प्रश्नामध्ये जेव्हा वाचतो तेव्हा त्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यावरून मी सी ची इफिशियन्सी काढली. बरोबर. मग मला त्यांचं प्रमाण मिळालं 4 आस 3 आस 1. मग जसं त्यांनी केलेलं काम आहे तसं त्यांना नफा सुद्धा मिळाला. तसंच उत्पन्नाचा वाटा सुद्धा त्याच प्रमाणामध्ये मिळणार आहे त्यांना. मग 4x 3x 1x समान चलन घेऊन आपण समानीकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून उत्तर काढतो. टोटल काम 6000 रुपयासाठी घेतलं होतं. तर क चा वाटा किती तर 6000 भागिले 8 x चा वाटा 750 रुपये. ऑप्शन क्रमांक डी 750 रुपये. बघा प्रश्न वाचताना तुम्हाला खूप अवघड वाटेल पण अशा प्रकारे जर स्टेप बाय स्टेप त्याचा तुम्ही आन्सर काढत गेला तर खूप सोपा प्रश्न आपल्याला वाटतो. जायचं पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. कुकीज खातात कुकीज लहान मुलं. 3 मुलांनी एकत्रितपणे 17 कुकीज खाल्ल्या. 3 मुलं आहेत. आमलाने इतर मुलांपेक्षा जास्त कुकीज खाल्ल्या. आता 3 मुलं आहेत म्हणल्यावर एक प्लस एक्स प्लस वाय आमला आहे आणि ही 2 मुलं आहेत. तिघांनी मिळून 17 कुकीज खाल्ल्या. आमलाने खाल्लेल्या कुकीजची संभाव्य सर्वात लहान संख्या काय. त्यात एक कंडिशन त्यांनी लिहायची सांगितली की जी 2 मुलं आहेत ना एक्स आणि वाय त्यांनी समान कुकीज खाल्लेत. समान कुकीज खाल्लेत त्यांनी. आणि ए ची सगळ्यात लहान संभाव्य संख्या काढायची आपल्याला. किती सगळ्यात लहान संख्या काढायची. मग मी काय करणार हे ऑप्शन वरून मी ट्राय करणार. सगळ्यात लहानपासून मी सुरुवात करणार. 6. समजा जर ए ची किंमत ए ने 6 कुकीज खाल्ल्यात आणि दोघांची सुद्धा समान कुकीज खातात त्या एक्स आणि एक्सच मानूया त्यांनी खाल्लेली. आणि 17 एक्स अधिक एक्स बरोबर किती येते 17 वजा 6. 17 वजा 6 किती आहे 11. मग 11 होऊ शकतं का. त्यांना समान खायचे कुकीज. ह्यांच्यात 11 कुकीज वाटता येईल का सर. वाटता येतील 5.5 खावा. तसं नाही पूर्णांक कुकीज पाहिजे आपल्याला. पूर्णांक म्हणजे या दोघांची जी बेरीज आहे ना ती एक पूर्णांक ज्याला दोन्ही पूर्ण भाग जाईल अशी संख्या इथं आली पाहिजे. तेव्हाच ते ऑप्शन बरोबर मानण्यात येईल. 6 तर ऑप्शन आहे. आता 7 ठेवून बघूया. म्हणजे 7 ठेवून बघा याची किंमत 7 अधिक एक्स कारण की याने समान कुकीज खाल्लेत म्हणून मी यांना एक्स एक्स मानतो. बरोबर 17. हे 7 इकडे गेलं एक्स प्लस एक्स बरोबर 17 वजा 7 झालं 10. आता मी ह्या वाटू शकतो का दोघांमध्ये. हो. याला 5 द्या याला 5 द्या. सुटला प्रश्न आपला. ऑप्शन क्रमांक सी 7 कुकीज म्हणजे आमलाने जर 7 कुकीज खाल्ल्या तेव्हाच सगळ्या 17 कुकीज ह्या व्यवस्थितपणे वाटता येतील. 7 आमलाला द्या आणि जी 2 मुलं होती बाकीची त्यांना 10 कुकीज उरल्या ते त्यांनी समान वाटून घेतल्या. 5 याला 5 याला म्हणून आपला ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे. बरोबर. यात थोड्या गृहीत धरण्याची गोष्ट आहे. गृहीत आपण काय धरले की हे जे 2 मुलं आहेत ना त्यांनी समान कुकीज खाल्ले हे गृहीत धरलं आपण. तेव्हाच हे प्रश्न सुटता येईल. नाही तुम्ही मला प्रश्न चुकीचा असं अजिबात करायचं नाही. आप स्वतःला हुशार समजायचं नाही. जो पेपर सेट करतो त्याला हुशार मानायचं 100%. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा प्रश्न हा 1997 साली गणतंत्र दिवस म्हणजे 26 जानेवारी हा रविवार होता. तर कोणत्या वर्षी बाल दिवस हा रविवारी येईल. त्याच्या अगोदर मला काय करायचं मला बाल दिवस माहिती पाहिजे. बाल दिवस किती असतोय 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर. आता मला पहिल्यांदा 14 नोव्हेंबर पर्यंत पोहोचायचे म्हणजे किती दिवस होतात ते बघूया. मला हे साल काढायचे ना 1997 नंतर हे साल काढायचे मला. किती साल येते बघा
साल किती काढायच्या अगोदर मला जानेवारी पासून 1997 लाच 14 नोव्हेंबर पर्यंत किती दिवस होतात ते मला काढायचे, म्हणजे कोणता वार होता ते मला काढायचे. मग बघा 26 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. बघा 26 जानेवारी तर झालं रविवार. मग जानेवारी मध्ये किती दिवस उरतात? 5. फेब्रुवारी मध्ये 97 1997 आहे, हे लीप वर्ष नाही म्हणून मी इथं 28 करतो. मार्च मध्ये परत एकदा बघा किती दिवस असतात? 31, परत एप्रिल 30, परत 31, परत 30, परत 31, परत 30, परत 31, हे ऑक्टोबरचे 31 परत 30 आणि नोव्हेंबर 14 पर्यंत. मला 14 पर्यंत मोजायचं, बरोबर. ह्या सगळ्यांची बेरीज किती येते? या सगळ्यांची बेरीज आता तुम्ही बघा, या सगळ्यांची बेरीज करून या सगळ्यांची बेरीज 291 दिवस. 291 दिवस म्हणजे याला किती आठवडे झाले हे करायचं म्हणलं मला 7 ने भागावं लागेल. 7 ने भागल्यानंतर 7 1 7 7 चोक 28 आणि 7 1 7 आणि उरतात 4 दिवस, म्हणजे 41 वीक्स आणि 4 दिवस म्हणजे 41 आठवडे आणि 4 दिवस. 41 दिवसानंतर पण रविवारच येईल. बस रविवार नंतर 4 दिवस जर पुढे गेलो तर कोणता वार येतो बघा? 4 दिवस पुढे गेलो मी, सोमवार गेला, मंगळवार, बुधवार, गुरुवार गेला, मग इथे येणार शुक्रवार. म्हणजे आता हे क्लिअर झालं मला. 14 नोव्हेंबर 1997 रोजी होता शुक्रवार. मग फक्त त्यांनी विचारलं की रविवारी कधी येईल. मग मला माहित आहे, समजा या वर्षीची एखादी तारीख असेल तर पुढच्या वर्षी तीच तारीख एक वार पुढे जातो. मग जर शुक्रवार असेल तर 1998 साली हा येईल शनिवार. पण त्याला कंडिशन आहे की ते लीप वर्ष नसावं. लीप वर्ष असेल तर मला 2 दिवस पुढे जावं लागतं. जर लीप वर्ष नसेल तर पुढच्या वर्षी कोणती तारीख त्याच तारखेला कोणता वार येईल तर फक्त एक दिवस पुढे जायचं. जसं इथं शुक्रवार नंतर शनिवार, 14 नोव्हेंबर 1998 शनिवार, 14 नोव्हेंबर 1999 ला काय येईल? रविवार. झालं, आपल्याला हेच विचारले की कोणत्या वर्षी बाल दिवस रविवार येईल? 1999 या वर्षी बाल दिवस हा रविवार येईल. ऑप्शन क्रमांक बी 1999. फक्त याच्यामध्ये काय चुकलं नाही पाहिजे? याच्यामध्ये चुकलं नाही पाहिजे की ही जी बेरीज करताना चुकली नाही पाहिजे. याला जो भाग देतो आपण किती आठवडे आले ते चुकलं नाही पाहिजे. उरलेले दिवस, आता उरले 4 दिवस, रविवार नंतर 4 दिवस सोडले मी, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, म्हणजे त्याच वर्षी 14 नोव्हेंबर हा शुक्रवारी होता. मग शुक्रवारी 14 नोव्हेंबर होता, मग पुढच्या वर्षी शनिवारी येईल आणि त्याच्या पुढच्या वर्षी रविवारी येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी 1999 हे आपलं उत्तर बरोबर आहे. समजतंय? परत एकदा पॉज करून हे 2-3 वेळेस पाहायचं. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पाहायचं. पुढचा प्रश्न हा आपला लास्ट प्रश्न या व्हिडिओचा. चुकीचा क्रम ओळखायचा मला. काय म्हटले? 2 10 2 लाल पेन घेऊ, आपला आवडीचा पेन. 2 10 30 66 130 222 विशिष्ट क्रम दिलाय, चुकीचा क्रम ओळखायचा. आता लॉजिक बघा, हे असं लागतं: 1 चा क्यूब अधिक 1, 2 चा क्यूब अधिक 2, 3 चा क्यूब अधिक 3, 4 चा क्यूब अधिक 4, 5 चा क्यूब अधिक 5, 6 चा क्यूब अधिक 6. हे लागते का? 1 अधिक 1 2, यस बरोबर आहे. परत हे लागते का? 1 2 3 4 5 अशी सिरीज घेतली आहे. 2 चा क्यूब किती आहे? 8 अधिक 2 10 होते का? यस हे लागते. 3 चा क्यूब 27 अधिक घन, 3 चा घन 27 आणि 3 30 होते का? हो होते. 4 चा घन किती होते? 64 अधिक 4 नाही, हे होते 68 आणि इथं दिले 66, म्हणजे हे आहे चुकीचं. तरी पुढचं बघूया होतंय का? 130 5 चा घन 125 अधिक 5 होते का? 130 होय होते. 6 चा घन 216 अधिक 6 222 हो. हे सगळं बरोबर आहे. 2 बरोबर, 10 बरोबर, 30 बरोबर, 130 बरोबर, 222 बरोबर.
फक्त या 66च्या जागी 68 असतं तर हे सुद्धा बरोबर आलं असतं. म्हणून यामध्ये चुकीचा क्रम आहे सी, ऑप्शन क्रमांक सी 66. ठीक आहे मित्रांनो, ही होती या शिफ्ट मधील तलाठी पेपर मध्ये पडलेल्या गणित व बुद्धिमत्तेचं विश्लेषण होतं. हे आपली जी सिरीज आहे तुम्हाला कशी आवडते तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. अभ्यास करत राहा आणि आपल्या मित्रांना सुद्धा याचा लाभ कळवा, म्हणजे आपल्या मित्रांना सुद्धा कळवा या व्हिडिओ बद्दल. तोपर्यंत बाय बाय.